नमस्कार. ज्या पक्षाचा आमदार ती जागा त्या पक्षाची, असं सर्वसाधारण महायुतीतलं जागा वाटपाचं सूत्र असताना आता त्याला कुठेतरी छेद मिळत असल्याचं दिसत आहे. कोल्हापुरातील चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये त्याची प्रचिती येण्याची शक्यता दाट आहे. ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठान हे शिवाजी पाटील यांचे असून ठाण्यातील सर्वात मोठी दहीहंडी ही तिथेच लावली जाते. या दहीहंडीच्या कार्यक्रमात दरवर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतात. त्यांनी कोल्हापुरातील चंदगड विधानसभेसाठी अप्रत्यक्षपणे शिवाजी पाटील यांच्या नावाचे संकेत दिले होते. ठाण्याप्रमाणे चंदगडचे लोकही शिवाजी पाटलांना भरभरून आशीर्वाद देतील असा विश्वास त्यांनी तिथे व्यक्त केला होता. याचं कारणही तसंच. चंदगड विधानसभा येथे शिवाजी पाटील यांचं काम बोलत होतं. त्यांनी आणलेला भरमसाठ निधी आमदार आणू शकले नाहीत, त्यापेक्षा जास्त निधी त्यांनी आणला आणि गेल्या काही वर्षापासून त्यांनी विधानसभा क्षेत्रात भरघोस अशी कामं केली. पण महाराष्ट्राचे राजकारण हे कधी कुठे फिरेल हे कोणाला कळणार नाही. आज अखंड महाराष्ट्रात कोण कोणाच्या पक्षात आहे हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. पण शिवाजी पाटील हे नेतृत्व नवीन उमेद घेऊन आलेले नेतृत्व होतं. जुन्या राज्यकर्त्यांना जनता कंटाळली आहे. सर्व पक्षांची कित्येक दिग्गज नेते सुरुवातीला जनमानसात मिळून मिसळून असतात, पण निवडून आले की ते हवेत असतात. पण लक्षात घ्या, कोल्हापुरातून एखादा नेता घडतो, निवडून येतो, पण तो मतदारांचा होतो असं चिन्ह दिसत नाही. असो, पण शिवाजी पाटील यांच्या बाबतीत म्हणाल तर एक नवीन आणि तरुण चेहरा म्हणून सर्व मतदार त्यांच्याकडे पाहत आहेत. त्यांनी तरुणांच्यात जी काय वाहवा मिळवली आहे त्याला तोड नाही. बरं, शिवाजी पाटील आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांचे अतिशय निकटवर्ती आहेत. हे आम्हाला सर्वांना माहिती आहे आणि हे मला काय नव्याने सांगायला लागणार नाही. याचं कारण असं आहे की निट्टूरसारख्या छोट्या खेड्यात माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील भाजपचा मुख्य चेहरा असणारे देवेंद्र फडणवीस हे स्वतः तिकडे उपस्थित राहतात. त्यामुळे फडणवीस यांना त्यांच्या कामाबाबत चांगली कल्पना आहे आणि म्हणून विधानसभा क्षेत्रात देवेंद्र फडणवीस येणे हा मोठा सकारात्मक संकेत होता आणि सर्व जनतेत त्याची चर्चाही होती आणि आजही आहे. कारण या माणसाकडे जिद्द आहे, चिकाटी आहे. सर्वांच्या मनाला भिडेल असा नेता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. पण सध्या जी काही परिस्थिती आहे त्यात मुख्यत्वे चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश पाटील हे आमदार आहेत. पण भाजपचे शिवाजी पाटील हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत व ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत. मागील पार्श्वभूमी पाहता त्यांनी 2019 साली अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या राजेश पाटील यांना निसटता विजय त्यांचा झाला होता. त्या निवडणुकीत राजेश पाटील यांना त्यांनी घाम फोडला होता म्हणायला आपल्याला हरकत नाही. तेव्हा काही मतांनी पराभव झाला. पण गेल्या 5 वर्षापासून शिवाजी पाटील यांनी भाजपचं काम सुरू करून ते जोमानं केलं आणि चंदगड तालुक्यामध्ये भाजप घराघरात पोचवली. त्यामुळे यंदा भाजपकडून शिवाजी पाटील हेच उमेदवार असणार हे नक्की होतं. पण अजित पवार सत्तेत आले आणि इथली गणितं बदलली. चंदगडचे आमदार राजेश पाटील हे अजित पवारांसोबत गेल्याने शिवाजी पाटलांची गोची झाल्याचं सर्वांना दिसून आलं. पण म्हणून हातावर हात मारून गप्प बसणाऱ्यातील शिवाजी पाटील हे नेतृत्व नाही. त्यामुळे त्यांचं काम बोलतंय म्हणत ते कसेही निवडणुकीला सामोरे जाणार यात शंका नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हटल्या जाणाऱ्या कागल विधानसभेची तंतोतंत पुनरावृत्ती शेजारच्याच चंदगड विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळणार काय अशी चित्र समोर येत आहेत. ज्या ठिकाणी जो आमदार ती जागा त्या पक्षाला असं सर्वसाधारण चित्र असल्याने भाजपच्या इच्छुकांनी अडचण झाली आहे. त्यामुळेच भाजपचे जिल्ह्यातील बडे नेते समरजित घाटगे यांनी शरद पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. तसाच धक्का चंदगडमध्ये बसू नये यासाठी देवेंद्र फडणवीस सक्रिय नक्की होतील आणि प्रयत्न ते करणारच आहेत. पण तसं जरी नाही झाले तरी मला वाटते ते अपक्ष असो किंवा सध्या चर्चा जशी चालू आहे तशी चंदगडमधून शिवाजी पाटील हेच उमेदवार असणार आहेत, यात तीळ मात्र शंका नाही.
शिवाजी पाटील हे मूळचे चंदगडमधील इनाम सावर्डे या गावचे आहेत. उद्योगधंद्याच्या निमित्ताने ते ठाण्यामध्ये असतात. स्वामी प्रतिष्ठान ही संस्था देखील ते चालवतात. मूर्तीही मोठी आणि कीर्तीही मोठी ते म्हणजे शिवाजी पाटील. हे सध्या चंदगड विधानसभा भाजप निवडणूक प्रमुख आहेत. तर भारतीय जनता पक्षाच्या माथाडी कामगार संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच ते भाजपच्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष देखील आहेत. अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटलांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आमदार म्हणून चंदगडची जागा आपल्यालाच मिळेल असं समजून ते कामालाही लागले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत यंदाची निवडणूक लढवायचीच, मग पक्ष असो किंवा नसो. काम बोलता है म्हणत शिवाजी पाटील रिंगणात कंबर खचून उतरले आहेत. त्यामुळे चंदगड विधानसभेची सूत्र कशी काय पलटणार हे आता समोर येईलच. पण मला खात्री आहे शिवाजी पाटील हे चंदगडकरांच्या मनावर राज्य करत असल्यामुळे विजयाचा गुलाल 100% घेतील अशी मला खात्री आहे. शेवटी काम बोलतं. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रपरिवाराला देखील शेअर करा. धन्यवाद.